हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आज आहे गणपती बाप्पाचा 8वा दिवस आणि काल 7व्या दिवशी गणपती बाप्पाचं जे आहे विसर्जन केलं होतं. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार की गणपती बाप्पाचं विसर्जन जे आहे घरातल्या गणपती बाप्पाचं ते झालंय. तर ती तेवढी जागा जी आहे ना, ती एवढी रिकामी रिकामी वाटते. छान वाटत होतं, लाइटिंग वगैरे लावलेली होती आणि जागा अशी भरली. खूप छान असं वातावरण घरामध्ये तयार होतं गणपती बाप्पा आले की. आणि विसर्जन झाल्यानंतर ती जागा तेवढी रिकामी रिकामी वाटते. तर तसंच आज आम्हाला इथं वाटत होतं. कालच्या दिवशी खरं विसर्जन झाल्यानंतर ना, असं हिंमत किंवा इच्छा झाली नाही की ते सगळं रिकामं करून ठेवावं. बाप्पा गेल्यानंतर ते आवरावं असं वाटलंच नाही. म्हणून मग आज सकाळी सकाळी इथं फ्रेश वगैरे झाले, चहा वगैरे पिला, घरातलं आवरलं आणि लगेच हे जे आहे ते काढायला सुरुवात केली. ते म्हणतात ना, गणपती गेले गावाला आणि चैन पडेना आम्हाला, तसंच इथं होतं. असो, पण सोसायटीतला गणपती जो आहे म्हणजे आमच्या इथं जो सगळा सार्वजनिक गणपती जो बसतो, तर त्याला तो पूर्ण अनंत चतुर्दशीपर्यंत असतो. तर ठीक आहे, घरातले गणपती बाप्पा जरी विसर्जन झाले असले, घरी गेले असले, तरी सोसायटीचा गणपती बाप्पा आहे म्हणून खाली जाऊन तेवढा आनंद घेता येईल. तर तुम्ही बघू शकता, जे जसं मी ठेवलं होतं आता तसं एक गोष्टी मला काढून घ्याव्या लागतात आणि यावेळेला मी टेबलवर न ठेवता कोट्या होत्या माझ्याकडं आणि त्यावर प्लाय असं ठेवलं होतं आणि यावेळेला तसंच मॅनेज केलं. कारण मी नेहमी टेबलवर ठेवायची, तर तो टेबल मला सरकवायला यावेळेला असं वाटलं की तो फार हेवी पण आहे आणि त्यामध्ये सगळा सामान जो भरलाय सगळा काढून मग सरकवायला थोडा जवळ गेला असता. म्हणून मग मी यावेळेला कोटी आणि हे जे पी-व्ही-सी पाईप होते तर ते आणले होते. तर त्याचं असं मिळून डेकोरेशन झालं आणि प्रत्येक वेळेला मी विंडो साईडला जिथं बेड आहे तिथं गणपती बाप्पां डेकोरेशन करत असते विंडो साईडला, पण यावेळेला मी इकडच्या साईडला केलं आणि छान असं झालं होतं. तर कालच्या व्लॉगमध्ये पण बघितलं असणार की गणपती बाप्पा जे आहेत ते अवघ्या पाऊण तासातच पूर्ण विसर्जन झालं होतं. कारण ते लाल मातीपासून चे बनवलेले होते. आपली शाडू माती पण नव्हती आणि याचं तर नव्हतंच, पी-ओ-पीचं. लाल मातीपासून होतं. तर आता हे पाणी जे आहे ना, ते कुंडी झाडांना टाकता येतं. शाडू मातीचं काय होतं ना, त्यात नाही म्हटलं तरी सिमेंटचाच तो एक प्रकार आहे. तर ते झाडांना नाही टाकू शकत आपण पाणी. पण हे लाल मातीपासून असल्यामुळे हे पाणी सगळ्या झाडांना जे आहे ते टाकू शकते, तुळशीला सोडून. तुळशीला गणपती बाप्पा चं पाणी नाही टाकणार. बाकी झाडांना आता टाकून घेईल. तर बरंच पाणी होतं आणि मला असं वाटतं की हे पाणी मला जवळ आता 2-4 दिवस तरी जाईल, जास्त तरी जाईल आणि त्याच्यामधली जी माती आहे ना, तर ती पण मी कुंडीमध्ये घालेल. एक असा विचार आमचा सुरू होता की एक नवीन कुंडी आणायची, त्यामध्ये ती माती घालायची. कारण माझ्या सगळ्या कुंडींमध्ये माती ऑलरेडी आहे, फुल आहे आणि ही बरीच आहे. तर मग एक कुंडी आणायची आणि त्यामध्येच ती घालायची. आणि आज मी खरं तर सगळं झाल्यानंतर ना, हे पूजेचा जो पूजेची जी भांडी असतात ना, ठेवून देते. कारण लगेच इच्छा होत नाही आवरायची. 1 दिवस किंवा वाटलं तर त्या दिवशी किंवा नंतर असं आवरते. पण यावेळेला आई असल्यामुळे ना, आईने आज मदत केली. मी किचनमधलं आवरत होती स्वयंपाक वगैरे. तेवढ्यात आज आईनी सगळी देवाची जी भांडी होती ना, छान अशी घासून पुसून चकचक करून ठेवली. आणि मी घरातलं जे आहे पूर्ण क्लिनिंग करून घेतलं होतं, झाडून पुसून घेतलं होतं. हॉल तुम्ही बघितलाच असेल की रिकामा आता वाटत होता. तेव्हा भरला वाटत होता. जेवणं वगैरे झाले आणि त्यानंतर ना 2-3 दिवस झाले ना, असं झोप प्रॉपर होत नव्हती. म्हणून मग दुपारी चांगली दाबून 2 तास झोप घेतली आणि संध्याकाळी चहा वगैरे केल्यानंतर मग व्लॉगिंगला परत सुरुवात केली. तर इथं ना रोनी स्लाईम खेळत होता. कारण आबांनी त्याच्यासाठी स्लाईम आणलेलं होतं. तो बाहेर गेला होता. खरं टॉयज वगैरे त्याने प्रॉमिस केलं होतं, की आबांनी प्रॉमिस केलं होतं, की तुला काहीतरी घेऊन देईल. तर
स्लाईम वगैरे घेणार हे ठरलं नव्हतं. क्यूब्स वगैरे घ्यायचं होतं आणि दुकानात गेल्यावर माइंड चेंज झालं आणि ते काय घाणेरडं असतं ते स्लाईम, पण तरी घेऊन आला. आणि आज आईंनी दुपारीपासून भरपूर अशा वाती ज्या आहेत त्या बनवून ठेवल्या होत्या. म्हणजे ह्या वाती मला आता त्या नेक्स्ट टाईम माझ्याकडे येतील तोपर्यंत मला जातील. कारण त्यांनी भरपूर अशा बनवून ठेवल्या त्या 2 याच्यामध्ये आणि त्या गावाकडनं पण येताना घेऊनच येत असतात. तर वाती माझ्याकडे आता भरपूर झाल्या होत्या आणि तुपाच्या ज्या वाती होत्या त्या पण संपल्या होत्या. कारण आता वाती ज्या आहेत गणपती बाप्पाला सकाळी संध्याकाळी सकाळ संध्याकाळ तुळशीला, दाराला अशा मला 5-6 वाती ज्या आहेत त्या दिवसातनं मला लागत होत्या. जवळ-जवळ 8 वाती मला दिवसाला ज्या आहेत त्या लागत होत्या. तर मग त्या संपल्या पण होत्या, तर मग मी नवीन बनवून घेतल्या. आणि आज एकादशी होती, तर आईंचा उपवास होता, तर सकाळी मी साबुदाणा केलेला होता आणि रात्रीच्या वेळेला ना भगर करायची होती. खरं भगरीची खिचडी करायची होती, पण नेहमी आई सारखं तेच-तेच खाता म्हणून मग मी ठरवलं, की आज याचे अप्पे बनवावे. असंच मी याआधीही बनवलेत, त्याआधी छान झालेत. पण यावेळेला असं ना, की कसं होईल, काय होईल असं मनामध्ये वाटत होतं. तर चला म्हटलं जाऊ दे. भगर आणि साबुदाणे जे आहेत ते मिक्सरमध्ये आधी त्याला तव्यावर भाजून घ्यायचं आणि मग मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि त्यातच मी हिरवी मिरची पण घातली होती पेस्ट करतानाच. हिरवी मिरची घातली होती, जिरं घातलं होतं आणि त्याची पेस्ट करून घेतली होती. तर बॅटर झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची चवीसाठी, थोडीशी घालायची आणि छान असे त्याचे अप्पे करून घ्यायचे. अप्प्यांचं पीठ तयार करून घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं कूट घालेल आणि थोडा सोडा घालून त्याचे अप्पे बनवून घेईल. आणि थोडीशी साबुदाणे जरा थोडे जास्त झाले ते. खरं तर अर्धे वापरले मी आणि अर्धे उरले. सकाळची भाजी पण आहे थोडीशी, तर ते होऊन जाईल भाजीपोळी. आज हो पण नाही आहेत, ते ऑफिसला गेले आहेत. तर मला जेवणासाठी एवढा प्रॉब्लेम होतो आहे, खायला एवढा त्रास होतो आहे, खूप त्रास होतो. ही खालची पूर्ण बाजू जी आहे ती दुखते आणि दात हल्लेत. आधी कसं होतं, वरच्या दातांना क्लिप लावली होती, तर खालचे दातांचा सपोर्ट होता. खालचे दात ओके होते, वरचेच थोडेसे दुखायचे, तर मग खालच्या दातांमुळे खाता येत होतं. पण आता असं झालं की दोन्ही वरचे पण खालचे पण दुखायला लागलेत आणि त्यांनी ना दातामध्ये हे ब्ल्यू कलरचं ना फिलिंग केलं आहे दोन्ही साईडला आणि ते ना एका दगडासारखं आहे, कडक आहे. म्हणजे जसं असं वाटतंय दातांमध्ये दगड ठेवला आहे आणि खाताना ना अजिबात प्रेशर जो आहे तो लागत नाही, चावता येत नाही, खाता येत नाही. आणि ब्ल्यू कलरचा आहे त्यातल्या त्यात ते अजून. तर त्यामुळे इतकं पेन होतं आहे. आज सकाळी भात लावलेला मी, की जेणेकरून चपाती तर शक्यच नाही, खाणं शक्यच नाही. काल तरी मी चपाती खाल्ली आणि थोडा भात खाल्ला होता कालच्या दिवशी. पण आज मला काहीही करता येत नाही. आज तर मला काही खाताच येत नाही. म्हणजे मी थोडंसं भात खाल्ला ना, तर ते भाताचे कण जर राहिले ना, तर ते चावले जाणार नाही, ते गिळावे लागतील. एकतर थुंकून देत होते, पण पूर्णपणं अजिबात खाल्लं जात नव्हतं, चावलं जात नव्हतं. त्यामुळे ना असं खूप विचार करावा लागतोय. नाहीतर काल मोदक बनवलेले, मस्त मोदक होते. कालच्या दिवशी मी एक मोदक खाल्ला, हळूहळू 15 मिनटं लावला एक मोदक खायला, हळूहळू बाईट करून. पण आज पॉसिबलच नाही. म्हणजे आज तो मोदक मी खाऊच शकत नाही. आज मोदक आहेत उरलेले, पण फक्त बघूनच समाधान करावं लागतं. आणि मोदक खूप छान झाले होते, कारण ओल्या नारळापासच्या याच्यापासून बनवले होते, तर चवीला एकदम छान होते. आणि आता माहीत नाही आता काय करू. भात पण नाही खाता येत, चपाती नाही खाता येत, असं लिक्विडच बनवावं लागेल. मला वाटतं हे पुढच्या 2-4 दिवस. एकदा सवय झाली दातांना की मग त्रास नाही होत, पण सुरुवात आहे, कालच झालं आहे. त्यामुळं त्रास जो आहे तो खूप होतो. असं वाटतंय काढून टाकावं, काही गरज नाही. पण ठीक आहे, आता चांगले दात दिसण्यासाठी जे आहे ते त्रास सहन करून घ्यावाच लागेल.
खरं तर असं काही नव्हतं. माझा गॅप आधीही होता. पण त्यावेळेला मला इतकं काही वाटत नव्हतं. पण आता सध्यामध्ये असं झालं होतं, की गॅप खूप मोठा झाला होता माझा. अ, आता जो गॅप आहे ना, किंचितसा राहिला आहे. पण तुम्ही माझे सुरुवातीचे व्लॉग बघा. त्या व्लॉगमध्ये जवळजवळ एका दाता एवढा गॅप होता माझा. आणि त्यामुळेच मला जे आहे क्लिप लावावी लागली होती. नाहीतर जेणे अजून पुढे तो गॅप जास्त वाढणार होता. आधीच एका दाता एवढा गॅप होता आणि त्यानंतर जे आतलं स्किन होतं ना, ते जास्त वाढत होतं. तर ते अजून जास्त मोठं झालं असतं म्हणून. आणि 30शी पुढं शक्यतोवर क्लिप्स लावत नाही. आणि माझं तर 30शी पार झालं आहे. पण ते म्हटले होऊ शकतं सध्या. पण आता अजून 1 वर्ष जर तुम्ही थांबलात तर मग नाही पॉसिबल, त्यापुढे नाही करता येणार. म्हटलं चला करून घेऊया आणि केलं आहे. त्रास भरपूर होतो आहे पण करते. खालच्या दातानं क्लिप लावल्यानंतर कळतं आहे की खूप त्रास होतो. सुरुवातीला वरच्या दातांना होती त्यावेळेला एवढं वाटलं नाही, पण आता जास्त वाटतं आहे. त्यामुळे असं कशातच चित्त लागत नाही आहे, काही लागत नाही. दुपारी आज मी भरपूर झोपले. 2 तास जवळजवळ झोप काढली मी. रोज न झोपणारी मी आज त्रास होतो आहे, जेवता येत नाही, खाता येत नाही. त्यामुळे मी आज 2 तास झोपले चांगली. त्यानंतर वाती वगैरे झाल्या, आवरले. आणि आईंनी गावाकडनं लोणचं आणलं होतं. खरं तर ते आता शक्यच नाही आहे खाणं. हे आमचं गावाकडचं लोणचं आहे. आणि नवीन लोणचं जे असतं ना, त्याला जी टेस्ट असते ना, हा हा हा, वास तर असा डबा उघडल्या उघडल्या वास छान येतोय. आईंकडनं आमच्या होत नाही, आता फार जास्त काम करायला होत नाही. पण तरीही थोडं थोडं का असेना आम्हाला आणतात, आमच्यासाठी करतात ते. आणि लोणचाचा वास हा हा खूप छान येतोय. पण आता असं झालंय की ते पण मला खायला जमणार नाही अजिबात. खरं तर आणल्या मी खायला हवं होतं, तेव्हा गडबड वगैरे त्यात. एकदा खाल्लं मी, टेस्ट खूप छान आहे. पण आता असंच ठेवावं लागेल. तर आईने लोणचं आणलं होतं. प्रत्येक वेळेला काही ना काही असतंच, आणतात. आई असो या सासू काही ना काही बनवत असतात आणि आणत असतात. तर आईने यावेळेला लोणचं आणलं होतं, कारण माझी आई लोणचं देत नाही. तर सासूबाईचं लोणचं आणतात. तर आता आप्पे करते. रोणीत पण खाली गेलाय खेळायला आणि आई पण खाली, हरिपाठ असतं. माझी आई आली की ती पण असं संध्याकाळ झाली की खाली बायका जमतात, ओल्ड एजेसच्या असतात त्या. तर त्या जमतात, हरिपाठ वगैरे करतात. तर माझी आई पण आली की नेहमी जाते आणि सासूबाई आल्या की त्या पण जातात. छान असा त्यांचा ग्रुप आहे. तर त्या हरिपाठाला गेल्या आहेत. आणि आवा आणि रोणीत खाली गेलेत. रोणीत खेळायला गेलं की आवा त्याच्या मागच असतात, अजिबात त्याला 1 मिनटंही सोडत नाही. मी असले की तो एकटाच जातो खाली खेळायला, पण आबा असले की आबा त्याला 1 मिनटंही सोडत नाही. त्यांना भीती असते मनामध्ये, पडला लागलं असं म्हणून. तर ते खाली गेलेत. आता ते वर आले की पोळ्या करते, आप्पे करते आणि जेवायला वाढते. तर मी इथे आप्पे केले होते आणि आप्पे जे आहेत ते आजचे आप्पे फसले होते. ते अजिबात चांगले म्हणजे टेस्ट वगैरे छान लागत होती. पण ते ना तुटत होते. थंडे झाले त्यामुळे ते असे दिसतात तरी आहे. नाहीतर गरम-गरम असले ना तर ते असे फार सॉफ्ट आणि नरम होते. तर ते तुटत होते. तर म्हटलं चला आप्पे नाही होते तर आपण थालीपीठ जे आहे ते तरी ट्राय करूया. आणि मी इथं थालीपीठ बनवलं होतं आणि ते खूप छान असं झालं होतं. तर म्हटलं आप्पे नाही, थालीपीठ तरी छान. आणि टेस्ट जी होती त्याची छान लागत होती म्हणून म्हटलं चला. तर याबरोबर ना थालीपीठ बरोबर काय खाणार म्हणून मग मी इथं वेगळी अशी लाल तिखट, कोथिंबीर आणि शेंगदाणे, मीठ असं घालून जी आहे चटणी बनवून घेतली होती. आईंचा उपवास होता, तो उपवासासाठी कोथिंबीर चालते, तर मग मी त्यामध्ये घातली होती. आणि आजचा असा उपवासाचा जो मेनू आहे तो बनवला होता, थालीपीठ आणि शेंगदाण्याची चटणी. तर आजचा जो व्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला? नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. बाय.